नमस्कार मित्रांनो. बालभारती रिवाइंडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, आज आपण थेट आपल्या आईवडिलांच्या बालपणीच्या काळात जाऊया. साधारणपणे 1968 ते 1971च्या काळात जे कोणी शिकले असतील ना, त्यांच्यासाठी तर हा पाठ म्हणजे आठवणींची एक सुंदर पर्वणी आहे. आज आपण पाहणार आहोत पहिलीच्या बालभारतीमधला एक खूप खूप गोड, साधा आणि थेट मनाला भिडणारा धडा, भाजीचा मळा. फक्त हे चित्र बघा एकदा. काय दिसतंय आपल्याला? एक सुंदर, साधं, कष्ट करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोप्याने राहणारं कुटुंब. विहिरीवरची ती लगबग, शेतात राबणारे पुरुष आणि भाजी काढणाऱ्या स्त्रिया. अरे वा! म्हणजे एका चित्रात त्या काळातलं संपूर्ण आयुष्यच जिवंत होऊन आपल्यासमोर उभं राहतं, नाही का? चला तर मग आपल्या सगळ्यांच्या बालपणीच्या या जपून ठेवलेल्या आठवणीला जरा आणखी जवळून अनुभवूया. आता पहा, धड्याची सुरुवात किती साधी आणि सरळ आहे. कुणा एका एकनाथला जणू काही आपणच आपला मळा आणि आपली नवी विहीर दाखवतोय असं वाटतं. हे एकच वाक्य आपल्याला त्या चित्राशी आणि त्या काळाशी असं घट्ट जोडून टाकतं. आता आपण येऊया या धड्याच्या अगदी केंद्रस्थानी, जिथे तो हिरवागार भाजीचा मळा आहे आणि त्यात राबणारं ते समाधानी कुटुंब आहे. परत एकदा नात्यांची किती सहज ओळख करून दिली आहे. दादा आणि वहिनी म्हणजे अशा साध्या ओळखीमुळेच हा धडा लगेच आपलासा वाटायला लागतो. या दोन शब्दांमधूनच त्या घरातला जिव्हाळा आणि आपुलकी थेट आपल्यापर्यंत पोचते. आणि त्या मळ्यात काय काय पिकतंय? आहाहा, भाज्यांची नावंसुद्धा किती सुंदर आहेत. पडवळ, पालक, गाजर, काकडी आणि हो, चुका, चाकवत, चवळी, मिरची. ही नावं ऐकतानाच नाही का जणू काही ते ताज्या मातीचा सुगंध लागलेल्या भाज्या आपल्या डोळ्यांसमोर येतात. खरं सांगायचं तर हेच तर त्या काळातली खरी श्रीमंती होती. आणि मग येतात या दोन ओळी, ज्यातनं त्या पूर्ण धड्याचं आणि त्या कुटुंबाच्या समाधानाचा सार दडलेला आहे. आपल्या कष्टाने फुलवलेल्या मळ्याचा अभिमान आणि त्यातून मिळणाऱ्या ताज्या भाजीचा तो निरागस आनंद ह्या वाक्यांमधून अगदी स्पष्ट दिसतो. हो, कारण हा धडा फक्त भाज्यांबद्दल नाहीये, तर तो एका कुटुंबाची आणि त्यांच्या कष्टाची, त्यांच्या श्रमाची गोष्ट सांगतो. धड्यात काय म्हटलंय? बाबा आणि दादा काम करतात, एंड दुपारीही काम करतात. चित्रात हे दिसतंय बघा. दुपारच्या कडक उन्हाची पर्वा न करता हे कष्ट सुरू आहेत आणि याच कष्टातून तो मळा हिरवागार राहतो. आणि मग बाबा बाजारात भाजी विकतात आणि दुसऱ्या बाजूला आई आणि वहिनी भाजी काढतायत. म्हणजे घरातले पुरुष जसे शेतात राबतात, तसंच घरातले स्त्रिया तितक्याच प्रेमानं आणि काळजीनं मळ्यातली भाजी काढतायत. संपूर्ण कुटुंबच जणू काही त्या मळ्यासाठी झटतंय. हेच तर एकत्र कुटुंबाचं खरं सौंदर्य आहे. आता थोडं थांबूया आणि विचार करूया तो काळ कसा होता आणि आज आपण कुठे येऊन पोचलो आहोत. खरं सांगतो, आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात असं चित्र दिसणं म्हणजे खूपच दुर्मिळ गोष्ट झाली आहे. एकत्र कुटुंब, शेतीवरचं प्रेम, विहिरीचं पाणी, बैल, हाताने भाजी काढणाऱ्या आई बहिणी, हे सगळं आजच्या पिढीला एखाद्या गोष्टीत ऐकल्यासारखं वाटेल. पण कधी काळी हीच आपल्या जगण्याची खरी शाळा होती. एक साधा प्रश्न आहे, विचार करा. आजच्या मुलांना विहिरीवरची मोट म्हणजे काय हे तरी माहीत असेल का? आणि चाकवत, चुका, पडवळ या भाज्या नुसत्या नावाने तरी ओळखता येतील का त्यांना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो जो एकत्र कुटुंबात मिळून काम करण्याचा आनंद होता ना, तो आज खरंच किती शिल्लक राहिला आहे. म्हणूनच हा धडा म्हणजे फक्त अभ्यासक्रमाचा एक भाग नव्हता, तर तो होता आपल्या मातीतल्या आठवणींचा एक दरवळणारा सुवास. या धड्यात फक्त भाजी नाही तर कुटुंबातली आपुलकी आहे. यात फक्त शेती नाही तर श्रमाची किंमत आहे. आणि हे फक्त चित्र नाही तर एका संपूर्ण काळाचा सुगंध आहे, जो आजही अनेकांच्या मनात तसाच्या तसा ताजा असेल. खरंच, भाजीचा मळा हा धडा जरी लहान असला तरी त्यातला जगण्याचा अर्थ खूप मोठा आहे. मळा हिरवागार होता, भाजी ताजी होती आणि माणसांची मनं आणि त्यांची नाती यातही तितकाच ताजेपणा होता. हा धडा म्हणजे आपल्या बालपणाचा, आपल्या मातीतल्या जीवनाचा आणि त्या जुन्या बालभारतीच्या सुवासाचा जपलेला एक अनमोल ठेवा आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा, तुम्ही शिकला आहात का या काळात? किंवा तुमचे आई वडील, काका, मामा, आजी आजोबा या बालभारतीतून शिकले आहेत का?
असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी, माझे बाबा, माझी आई किंवा आमच्या घरी हीच बालभारती होती. चला, या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊया.